माझ्यासोबत आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। सर, काय सांगणार? आज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलात, काय भावना घेऊन आलात? नाही, आज पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे आणि ते देशातले एक ज्येष्ठ आणि आदरणीय अशा प्रकारचं ते एक नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं की आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा पवार साहेबांना आहेत। दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांना लाभावं आणि त्यांच्या हातून अशी देशाची महाराष्ट्राची सेवा व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। दिल्लीमध्ये सर्व नेत्यांनी साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, सर्वजण एका ठिकाणी आलेले होते। कशा पद्धतीने देश पातळीवरच्या नेतृत्वाचे संबंध आहेत? पवार साहेबांनी त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सत्तेमध्ये असताना त्यांनी माणसं फार जोडली। कधी विरोधक आहे आणि त्याचं काम करायचं नाही किंवा त्याला मदत करायची नाही अशी भूमिका त्यांनी कधी स्वीकारलेली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी 60 वर्षामध्ये जे सामाजिक काम केलं, जे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले, विविध धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले आणि त्यामुळे त्यांचे सगळ्याच पक्षात सगळ्याच स्तरावर त्यांचे चांगले संबंध आहेत, व्यक्तिगत संबंध आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत, उद्योग क्षेत्रात आहेत, त्याचप्रमाणे मीडिया सेक्टरमध्ये आहेत आणि असा कुठला क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत असं कुठलं क्षेत्र नाही की जिथं पवारसाहेबांचा संबंध नाही आणि म्हणून त्यांचं एक अष्टपैलू अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे आणि आज सिनियरिटी जर बघितली तर पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता आज कुठल्याच पक्षामध्ये नाही आहे आणि म्हणून त्यांची सिनियरिटी, त्यांचा प्रोटोकॉल, त्यांचं कार्य या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आज ते आदरणीय व्यक्तिमत्व, नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। देशाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना की एक मागणी समोर येते आता की त्यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळाला पाहिजे, याबाबत आपली काय भूमिका असेल? नाही, मला असं वाटतं की त्यांचं कार्य बघितल्यानंतर आणि त्यांचं गेल्या 60 वर्षामधलं सातत्यानं जर योगदान बघितल्यानंतर तर जे काही असे पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार देशामध्ये जे असतात त्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये मला असं वाटतं सगळ्याच पुरस्कारांच्या निकषामध्ये पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व बसतं आहे असं माझं मत आहे आणि म्हणून ही जी मागणी येते भारतरत्न पुरस्कार देण्याची किंवा अन्य पण असे काही पुरस्कार आहेत की जे त्यांच्या कर्तृत्वाला त्या दृष्टीनं साजेसे आहेत तर ते द्यावेत अशी आमची मागणी आहे। निश्चितच देशाचं नेतृत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व हे पाहून शरद पवार साहेबांना निश्चितच या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।